आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोकणामध्ये आता महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे। दीपक केसरकर यांनी गेल्या 15 वर्षात मतदारांसाठी काय केलं असा थेट सवाल भाजपा नेते राजन तेली यांनी उपस्थित केला। याबाबत तेलींनी पत्रक सुद्धा जाहीर केलंय। भाजपाची ताकद असताना मित्रपक्षांच्या पालख्या आपण का व्हायच्या असं म्हणत राजन तेलींनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर आता दावा केल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात बोलण्यासाठी भाजपा नेते राजन तेली सध्या आपल्या सोबत आहेत। तेली जी आपण पाहतोय, तुम्ही दीपक केसरकर यांच्यावर थेट आरोप केलेले आहेत। गेल्या 15 वर्षात त्यांनी मतदारसंघासाठी काय केलं असं तुम्ही म्हणताय, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? मी आज जे पत्र माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना पाठवले त्याच्यात माझा एकच उल्लेख आहे की गेली 15 वर्ष आपण या ठिकाणी मेहनत सगळेजण करताय। आज 2014 नंतर भारतीय जनता पक्षाकडे 70% ग्रामपंचायती, तिन्ही नगरपालिका या विधानसभेतल्या भारतीय जनता पक्षाकडे की ज्याही दीपक केसरकर पालकमंत्री या ठिकाणचे होते। आज सुद्धा आमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य 17 पैकी 14 या ठिकाणी आहेत, तसंच पंचायत समिती सदस्य आहेत, खरेदी विक्री संघ आहे, विकास संस्था आहेत। ही सगळ्या निवडणुका आमच्याकडे असताना आज ही सीट भारतीय जनता पक्षाला सुटायला म्हणजे राजन तेली म्हणून नाही तर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला ही सीट जर नाही मिळाली तर उद्या पुढची जनता आम्हाला माफ करणार नाही। तर केसरकरजींनी ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ आल्या की आश्वासनं देतात, चष्म्याचा कारखाना आणतो, मग सेटअप बॉक्स आम्ही 1.5 लाख कनेक्शन या ठिकाणी 1.5 लाख नोकऱ्या आम्ही उपलब्ध करून देणार। इथे अनेक ज्या ज्या गोष्टी त्यांनी बोलल्या त्या कुठल्याच गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत आणि त्यामुळे जनतेमध्ये जाताना प्रचंड नाराजी कार्यकर्त्यांना, इथले आमचे मंडल अध्यक्ष असतील, इथले आमचे सरचिटणीस सगळ्यांना सोसावं लागतं की तुम्ही यावेळी पुढच्या वेळी युती म्हणून या ठिकाणी येता कामा नये, तुम्ही जर युती म्हणून केसरकरांना आणलं तर आम्ही या ठिकाणी मतदान करणार नाही। अशा प्रकारच्या भावना माझ्याही पेक्षा इथल्या जनतेच्या आहेत। आणि ते दुसरं उदाहरण म्हणजे इथल्या आरोग्याच्या सोयी बाबतीत दरवेळी आज आम्हाला अवलंबून राहावं लागतं गोव्यावर। आज गोव्यातली अडचण अशी आहे, आज इथली अडचण अशी आहे की मल्टीपर्पज हॉस्पिटलचे भूमिपूजन झालं, त्याला 6 वर्ष झाली तरी अजून यांनी काही केलं नाही। ते राहतात त्याच्या समोरच्या बाजूला फक्त मध्ये रस्ता आहे, एसटी स्टँड गेली 15 वर्ष आमचं सुधारत नाही। अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येतील, एवढ्या अनेक अडचणी या मतदारसंघात आहेत। नोकरीचा एकही राणेसाहेब असताना 2008 मध्ये आढाडी एमआयडीसी झाली, आजही ते एमआयडीसी सुरू नाही। अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगता येतील आणि म्हणून माझी नाराजी नाही तर इथली नाराजी जनतेची आहे आणि कार्यकर्त्यांना ह्याचं सोसावं लागते। आणि म्हणून माननीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे आदरणीय पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, आमचे राणे साहेब असतील, रवी चव्हाण साहेब असतील, यांच्याकडे सगळेच जण एक अशा प्रकारची मागणी या ठिकाणी घेऊन गेले की ती वस्तुस्थिती बघा, ही सगळी वस्तुस्थिती भारतीय जनता पक्षाला पोषक आहेत आणि याचा विचार करा, ही विनंती आमच्या वरच्या नेत्यांना या ठिकाणी या पत्राद्वारे केलेली आहे। नक्कीच राजनजी, धन्यवाद पुढारी न्यूज दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण ही कोकणामधून पाहत होतो।